तर एकूणच महायुतीमधली बंडखोरी शमवण्यासाठी म्हणून आता हालचालींना वेग आलाय। रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली आहे। बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे। दरम्यान अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे। तर नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेमध्ये मात्र खळबळ माजली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिकचे नेते अनिल कदमांनी मातोश्रीशी चर्चा करून फॉर्म भरला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वसंत गीतेंनी फॉर्म घेऊन सुद्धा फॉर्म भरला नाही, अशीही माहिती मिळते। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यावरून नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकचे नेते अनिल कदमांनी मातोश्रीशी चर्चा करूनही फॉर्म भरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे वसंत गीतेंनी फॉर्म घेऊनही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। या प्रकरणी संध्याकाळी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय। घोडे बाजारात सहभागी व्हायचं नव्हतं म्हणून फॉर्म भरला नसल्याचं नाशिकचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकरांनी स्पष्ट केलंय। आणि या मतदारसंघाचा इतिहास आहे, ज्याचा मतदानाचा अधिकार नाही तो सुद्धा निवडून आलेला आहे। ज्याचं एक मत होतं नाशिकमध्ये ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहे। या मतदारसंघामध्ये प्रचंड अनुभव शिवसेनेला आहे। मी स्वतः उमेदवारी केलेली आहे, 5 ते 7 मतांनी मी पडलेलो आहे। आणि ज्यांचं मत नव्हतं ते शांताराम तात्यांना आम्ही त्यावेळेस निवडून आणलं होतं। असं असताना ह्या निवडणुकीचा अनुभव प्रचंड पक्षाला आहे आणि म्हणून पक्षाने ठरवलं की या घोडे बाजारामध्ये आपल्याला पडण्याचं काही काम नाही। ठाकरेंच्या शिवसेनेत हंगामा। सूत्रांच्या माहितीनुसार वसंत गीते फॉर्म भरतील असं जवळपास निश्चित झालं होतं। अनिल कदम देखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत होते। अखेर नाशिकमध्ये ठाकरेंच्या कोणत्याच उमेदवारानं फॉर्म भरला नाही। दोघांनीही उमेदवारी अर्ज न भरल्यानं ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील गट तट अधिक ऍक्टिव्ह असल्याचं या प्रकारातून स्पष्ट होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आता कुणाला मतदान करणार, या प्रकरणानंतर आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतरही 2 बडे नेते उमेदवारी अर्ज भरत नाहीत, याचा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडलाय।